फ्रेंड्स, मी मानसी काकडे आणि ही आपली सर्वांची लाडकी परी। तर आज काय आहे परीचा? हॅपी बर्थडे। तर आज आहे 16 मार्च म्हणजेच आपल्या लाडक्या परीचा बर्थडे। तर आता आम्ही जात आहोत बाहेर फिरायला। परीला काय काय दाखवायचं आहे सो त्यासाठी। तर चला आता आपण कुठे बाहेर जातोय फिरायला तर ते आपण पाहूयात। तर आज दिवसभर काय काय मजा करते परी सो ते सुद्धा पाहूयात। तर चला, चलो परी। बहुत नाटक करती हो। अरे करा ना ओपन। कुठे आले परी? कुठे आले? आजोबाकडे। की आता आवाज नाही फुटणार। आम्हाला पोचता पोचता झाला थोडासा लेट, सो आम्ही थोडंसं लंच केलं आणि त्यामध्ये आम्ही मागवलं फ्राईड राईस, मसाला डोसा आणि पप्पांसाठी थाळी। त्यानंतर आम्ही पोचलो जिजाबाई उद्यानमध्ये। सो तिथे दीदी गेली होती कूपन काढायला आणि कूपन काढायला खरं तर खूप लाईन होती। मग तोपर्यंत आम्ही तिथे काढले मस्त सेल्फी आणि तिथे एक छोटंसं तलाव होतं, ते आपल्या परीला तर खूप आवडलं। तर चला आता पुढे काय काय आहे तर ते आपण पाहूयात। इकडे बघ, चलो। तर एक एक ॲनिमल बघत आम्ही चाललो होतो पुढे। खरं तर आता राणीच्या बागेमध्ये बघण्यासारखं असं काहीच राहिलेलं नाही आहे। काही वर्षांपूर्वी तिथे खूप ॲनिमल होते, पण आता खरं तर मोजकेच राहिलेत। पण तरी आपल्या परीने वाघ बघितला, जिराफ बघितलं, असे काही मोजके ॲनिमल तिने बघितले आणि तिच्या परीने ती तिचा बर्थडे एन्जॉय करत होती। तर आता पुढचा काय प्लॅन आहे तर तो आपण पाहूयात। परी दमली तू? दमली? काय बघायचं आहे तुला? हॅपी बर्थडे। हे बघ इकडे हँड आहे माऊचा। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे। तर आमच्या परीची आता अर्धी राणीची बाग बघून झालेली आहे। आता परी काय बघणार आहे? मंकी। अगं स्वतःच मंकी आहे। टायगर बघून झालाय परीचा। आता काय बघणार परी? एलिफंट। आता आमची परी शोधते एलिफंट। तर आता आम्ही एलिफंट बघू आणि अजून बरंच काय 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 बघू, है ना? से बाय बाय। दमली? थकली आहे ती असं वाटतंय, झोप आली आहे। अजिबात नाही, हवा खाते, काय खाऊ शकत नाही ना, मग हवा खाते। तर आमची राणीची बाग बघून झालेली आहे। खरं तर याचा संपूर्ण सेपरेट ब्लॉग मी तुम्हाला शेअर करणार आहे, सो तुम्ही चॅनल नक्की बघत राहा। तर आता आम्ही जाणार आहोत मुंबईची सगळ्यात फेमस मिठाई घ्यायला। मम्मीला मोहनथाळ खूप आवडते, सो आम्ही मिठाई घ्यायला गेलो आणि त्यानंतर पोचलो घरी। तर आम्ही राणीच्या बागेतून आलेलो आहोत। परी खूप थकली होती खरं तर, त्याच्यामुळे आम्ही लवकर घरी आलो आणि फार काही आम्ही नंतर शूट केलंच नाही, हो की नाही परी? पण आता आम्ही सगळे रेडी होऊन परत चाललोय। कुठे कुठे चाललोय? गार्डन मध्ये नाही, आता आम्ही चाललोय डिनरला। तर चला, तर आता आम्ही काय काय खातो, आमची परीबाई काय काय खाते तर ते आपण पाहूया। तर चला। परी कुठे आली? कुठे आली? हॉटेलमध्ये? तुला तरी यायचं नव्हतं। तर आम्ही पोचलो शेपाट्याजवळच्या अंगण ढाबा या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये। खरं तर आम्ही आधी या रेस्टॉरंटमध्ये कधीच आलो नव्हतो, ही आमची फर्स्ट टाईम होती। आणि तिथे गेल्यानंतरचं तिथलं क्लायमेट खरंच खूप मस्त होतं। दीदी आणि मी बघत होतो की मम्मीसाठी सुद्धा काय ऑर्डर करता येईल, कारण तिचे दात काढले होते। सो सगळ्यात पहिले आम्ही ऑर्डर केलं चिकन सूप। खरं तर मी चिकन खात नाही, पण त्या दिवशी मी चिकनच्या सगळ्या डिशेस ट्राय केल्या आणि स्पेशली मला खूप आवडलं। सो सगळ्यात पहिले आम्ही ऑर्डर केले होते चीझी बॉल्स, ते खरंच टेस्टी होते। आणि त्यानंतर मसाला पापड आणि चिकन लॉलीपॉप। खरं तर चीझी बॉल्स जेव्हा मी ट्राय केले तेव्हा ते तोंडात घातल्यावरतीच मेल्ट होणारे असे होते। आणि आपली परी तर बघा चिकन लॉलीपॉप मस्त एन्जॉय करते, कारण तिचं सगळ्यात फेवरेट डिश म्हणजे चिकन लॉलीपॉप आहेत। ती त्याशिवाय दुसरं काहीच खात नाही। आणि मग त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं चिकन प्लॅटर।
याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी होत्या आणि मी प्रत्येक पीस ट्राय केला. खरंच खूप टेस्टी लागत होतं. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये ना एक क्यूटचं बदक होतं जे सगळीकडे फिरत होतं. त्यानंतर आम्ही मम्मीसाठी मागवलं दाल खिचडी आणि चिकन कोलीवाडा आणि रोटी. खरं तर स्टार्टर्स आम्ही खूप खाल्लं होतं त्याच्यामुळे आमचं पोट भरलेलं. पण हे आम्ही थोडं थोडं ट्राय केलं आणि याचं जेन्युइन रिव्ह्यू म्हणजे ओके टाईप डिश होती. तिथे मस्त लाईव्ह म्युझिक पण चालू होतं आणि आमचं सगळ्यांचं डिनर करून झालं होतं. सगळ्यांचे पोट खूप टाईट झाले होते आणि आम्ही बिलची वाट बघत होतो. मम्मीला खायला जमत नव्हतं पण तरी तिने सुद्धा थोडं सगळं ट्राय केलं. आणि निघताना आम्हाला पुन्हा दिसलं ते छोटंसं बदक जे सगळीकडे फिरत होतं. खूप क्यूट होतं ते. हे बघ परवा इथे रॅबिट आहे. इथे हे बघ, बघितलं का रॅबिट? Say hi. Hi. Frankies. काय करू? चल जाऊया. तर चला आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत आणि आपल्या लाडक्या परीचा बर्थडे आज चांगला सेलिब्रेट झालेला आहे. काल रात्री 12 वाजल्यापासून ते आज अख्खा दिवसभर. तर ती तर आज खूप खुश होती आणि डिनर पण तिने छान एन्जॉय केला. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आता आपली परी 3 इयर्स कंप्लीट झालेली आहे आणि आता तिचं 4th रनिंग चालू झालेलं आहे. तर तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा तिच्या मागे कायम असू द्या. तर तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज आणि व्लॉग बघण्यासाठी चार्ल्स सुपर किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण आता पुन्हा भेटूया. मग ते नवीन रेसिपी असेल किंवा व्लॉग असेल हे तुम्हाला कळेलच. तर चला तोपर्यंत बाय.